नमस्कार मित्रांनो, बघा आपण आज शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटमधील कंपनीचे प्रकार पाहणार आहोत. बघा आता शेअर मार्केटमध्ये कंपनीचे प्रकार पाहत असताना बघा आपण काय पाहणं गरजेचं आहे. बघा तर सगळ्यात महत्त्वाचा आपण प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर मार्केटमधील कंपनीचे प्रकार जाणून घेऊया. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं मार्केट कॅपिटलायझेशननुसार शेअर मार्केटचे प्रकार असतात. त्याच्यानंतर ग्रोथ स्टेजनुसार शेअर मार्केटचे प्रकार असतात आणि त्याच्यानुसार बिझनेस सेक्टरनुसार म्हणजे की बाबा सेक्टर कोणतं आहे त्यानुसार पण कंपनीचे प्रकार असतात. मग त्याच्यानंतर अजून लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपनीचे असे दोन प्रकार असतात. मग त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं आता एक प्रकार जाणून घेऊया आपण की बाबा पहिला की मार्केट कॅपिटलायझेशननुसार कंपनीचे प्रकार. बघा मार्केट कॅपिटलायझेशननुसार कंपनीचे 3 प्रकार असतात. आता 3 प्रकार म्हणजे कोणते प्रकार तर बघा सगळ्यात महत्त्वाचं लार्ज कॅप नुसार कंपनीचे प्रकार. तर बघा मार्केट कॅपिटलायझेशननुसार कंपनीचे 3 प्रकार येतात. आता 3 प्रकार म्हणजे कोणते तर बघा सगळ्यात महत्त्वाचं लार्ज कॅपमधील कंपनी, मिड कॅपमधील कंपनी आणि त्याच्यानंतर लो कॅपमधील कंपनी. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं लार्ज कॅपमधले जे शेअर्स आहेत त्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन किती असतं. मोस्टली बघा 8 लाख ते 12 लाखाच्या दरम्यान यांना लार्ज कॅप मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे या कंपन्या असतात. मग 5 लाख म्हणजे असं पण यांचं लार्ज कॅपमधलं मार्केट कॅपिटलायझेशन असतं. त्याच्यानंतर बघा मिड कॅपमधील मार्केट कॅपिटलायझेशनचा विचार करा तर या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन बघा 2 लाख, 1.5 लाख, 4 लाख, 5 लाख असं याच्या दरम्यान मिड कॅप कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन असतं. त्याच्यानंतर बघा स्मॉल कॅपमधील कंपन्या. आता स्मॉल कॅपमधल्या कंपन्या यांचं मार्केट कॅपिटलायझेशन कमी असतं. मग किती असतं 20,000 कोटीचं. त्याच्यानंतर बघा 70,000, 80,000 कोटी म्हणजे 1 लाखच्या आतमध्ये 5,000 ते 1 लाखच्या आतमध्ये यांना मिड कॅप कंपनीचं असं मार्केट कॅपिटलायझेशन असं म्हटलं. नमस्कार मित्रांनो, बघा आता आपण काय केलं तर मार्केट कॅपिटलायझेशननुसार प्रकार बघितले. आता ग्रोथ स्टेजनुसार आपण प्रकार पाहूया. आता ग्रोथ स्टेजनुसार कंपनीचे 3 प्रकार पडतात. एक तर ब्ल्यू चिप कंपनी, त्याच्यानंतर बघा ग्रोथ स्टेज कंपनी आणि त्याच्यानंतर बघा पिनी स्टॉक. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की बाबा जे स्थिर कंपनी जसे की बाबा HDFC झालं, HDFCचा स्टॉक झालं, शेअर्स झालं, हे ब्ल्यू चिप कंपनी म्हणजे या टाईप्समध्ये तो शेअर्स येतो. त्याच्यानंतर बघा दुसरं जर विचार केला तर आपण काय म्हणतो की ग्रोथ स्टेजनुसार अदानी एंटरप्राइजेस, त्याच्यानंतर बघा डी मार्ट असे शेअर्स जे असतात ते ग्रोथ रेटमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिनी स्टॉकचा तर मी व्हिडिओ बनवला. पिनी स्टॉक म्हणजे बघा 10 ते 20 रुपयाच्या दरम्यान म्हणजे 1 रुपये ते 10 रुपयाच्या दरम्यान जे स्टॉक असतात त्यांना पिनी स्टॉक म्हटलं. तर ग्रोथ स्टेजनुसार 3 टाईप बघितली, ब्ल्यू चिप्स, ग्रोथ स्टेज कंपनी आणि त्याच्यानंतर कुठलं बघितलं आपण पिनी स्टॉक. हे असे 3 प्रकारे. तर बघा आपण मार्केट कॅपिटलायझेशननुसार बघितलं, त्याच्यानंतर बघा ग्रोथ स्टेजनुसार बघितलं. आता सेक्टरनुसार बघू. तर सेक्टरनुसार बघा आता सेक्टरनुसार कंपनीचे प्रकार असतात. आता बघा जसं की बाबा IT सेक्टर झालं, बँकिंग सेक्टर झालं, त्याच्यानंतर बघा ऑटोमोबाईल सेक्टर झालं, डिफेन्स सेक्टर झालं, त्याच्यानंतर बघा एक विचार जर केला तर हॉटेल सेक्टर झालं. म्हणजे असे सेक्टरचे प्रकार असतात. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल सेक्टर झाले. असं तर सेक्टरनुसार असे प्रकार असतात. म्हणजे सेक्टरनुसार प्रकार आपण पाहतो. तर बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. बघा मी शेअर मार्केटमधला पूर्ण जेवढा सिलेबस आहे तो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. व्हिडिओ लॉंगपर्यंत बघा, ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगत आहे. चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि याच्यानंतर बघा मी तुम्हाला फंडामेंटल्स काय असतात हे शिकवणार आहे.